सन 2014 मध्ये मुस्लिमांना दिलेले 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। त्या निषेधार्थ मुंब्रा येथे विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी शानू पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे। आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्या निषेधार्थ दुपारचा नमाज अदा केल्यानंतर दारुल फलाह मशीद येथे हे आंदोलन करण्यात आलंय। मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्ट्या अद्यापही मागास आहे, तसेच शासकीय नोकऱ्यांमध्येही मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही, ते मिळावे यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते। मात्र आता हे आरक्षण रद्द करून मुस्लिमांवरती अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला। या प्रसंगी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच हातात मुस्लिम आरक्षण मिळालंच पाहिजे, महायुती सरकार हाय हाय असे संदेश दिलेले फलक घेतले होते। या प्रसंगी शानू पठाण यांनी सबका साथ सबका विकास अशी घोषणा देणारे हे सरकारचे भेदभावांचे राजकारण करत आहे। एकूण लोकसंख्येमध्ये 18% असलेला मुस्लिम समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे। आर्थिक मागासलेपणा असल्याने शैक्षणिक प्रगती होऊ शकत नाही। अशा स्थितीमध्ये हे आरक्षण रद्द करून अन्याय केला जात आहे, त्याविरोधात आमचा संघर्ष आहे असंही त्यांनी सांगितलं। ऐसा कि 5% आरक्षण जो हमारी सरकार ने दी थी वो ये सरकार ने इम्प्लीमेंट ना करते हुए रद्द कर दिया, जबकि हमको कोर्ट में जब इसको चैलेंज किया गया था 5% आरक्षण को, कोर्ट ने कहा कि माइनॉरिटीज और मुसलमानों को 5% एजुकेशन पे आरक्षण रहना चाहिए। कोर्ट ने भी उसकी वजह से भूमिका दी थी, लेकिन ये सरकार, बेशरम सरकार, नकारा सरकार ने ये भूमिका लेके इसको इम्प्लीमेंट नहीं करते हुए इसको रद्द कर दिया। ये सरकार की आज भूमिका से मालूम पड़ता है कि फैसिस्टवादी सरकार है। ये बाहर से जो अमीर अरब लोग हैं, यूएई, सऊदीया, ओमान, उनको गले लगाती है, लेकिन देश के, महाराष्ट्र के गरीब पिछड़े मुसलमान, मराठा, इनको धुतकारती है। ये भूमिका से उनका एक क्लियर हो गया कि देश में जब आप 18% आबादी की माइनॉरिटी मुसलमान तबकों को आगे नहीं बढ़ाओगे, उनको एजुकेशन के माध्यम में जब सरकार को नहीं लेके जाओगे, देश में पूरा देश महाराष्ट्र तरक्की नहीं कर सकता। आगे भूमिका हमारी यही रहेगी। हम हमारे विधानसभा में सभी एमएलए हमारी पार्टी को कहेंगे और पार्टी पवार साहब और हमारे एमपी उनको भी ये कहेंगे इंडिया अलायंस को कि आवाज विधानसभा लोकसभा में कंटिन्यू करें। थैंक यू। महाराष्ट्र का सर्वे करेंगे, इतने छोटे छोटे गांव और रूरल एरियाज है जहां पर बच्चों को पढ़ाई के लिए पुश देना जरूरी है, चाहे फिर वो मुसलमान बच्चे हो, चाहे फिर वो दलित बच्चे हो, चाहे फिर वो मराठा बच्चे हो। हम राजनीति में क्यों आते हैं? डेमोक्रेसी, संविधान, नेता, मिनिस्टर्स, एमएलएज, ये सब इसीलिए होते हैं ताकि जो समाज का पिछड़ा हुआ तबका है, जो गरीब, जो कमजोर लोग हैं, उनको पुश किया जाए। बराबर, एक ठिकाणी तुमचे नेता असं म्हणतात की सबका साथ सबका विकास, फिर दूसरी तरफ आप जो आपके 18% जो आपकी आबादी है उसके लिए आप कभी स्कीम रद्द कर देते हो, कभी उनकी नेशनल स्कीम्स रद्द कर देते हो पढ़ाई की ताल्लुकात से, कभी आप उनका 5% आरक्षण बंद कर देते हो। तो आप क्या चाह रहे हो कि मतलब आपको पढ़ाई, एजुकेशन, लोगों के भविष्य पे काम ना करते हुए सिर्फ इंडस्ट्रियलिस्ट के लिए काम करना है, सिर्फ बिजनेसमैनों के लिए काम करना है? सिर्फ बम्बई महाराष्ट्र है क्या? नहीं ना, बहुत सारे रूल अंबानी की सरकार है। रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे, अधिवेशन सुरू आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? आता आज आम्ही इकडे आमच्या लोकांना घेऊन आम्ही काली पट्टी बांधून स्वतःचा निषेध जाहीर केलाय, पण पुढे आमची पार्टी लेवलनी पण आवाज उचलणार आहे, विधानसभामध्ये आवाज उचलणार आहे, लागलं तर पार्लिमेंटमध्ये पण आपण जाऊन अर्जी देऊ आणि आवाज उचलू। ओके।